आम्ही विचार करायचो म्हणजे जायचं गावाला तर जेवणाची व्यवस्था कशी होईल, पण तिचा प्रत्येक करते त्यांनी तुमच्यासाठी करेल आणि या प्रत्येक कार्यक्रमासाठी ती आली आणि प्रत्येक वेळेला तिथे आमच्यासाठी आपल्या एवढे हे नव्हे असताना सुद्धा आमच्यासाठी आज भाजीवर जेवणाची सोय करायची. खरोखरच आम्हाला गैरवण मिळायचं की अरे आमचं कोणतरी आहे एवढ्या प्रेमात. काही पुढे काही पुढे ज्योती जयवंत सावंत तिच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्याचा हेतू त्याने स्वीकार केला. आणि त्या भवानीने त्याला स्फूर्ती दिली होती. तो अगदी तर्मनाने त्याच्या मागे लागला होता आणि एक कार्यक्रम झाला. हे देव आम्हाला आमच्या पिढीमध्ये घडवण्यात आले. पुढल्या 5 पिढ्या तरी आमची आठवण केली की आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी हे काम केलं आणि हे चांगलं काम झालं आहे. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, उपस्थित राहिलात. हा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभारी आहे. मी आमच्या सावरमधूनतर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम संपला आहे. मी विनंती करतोय की हे कोणी बसलेले आहेत त्यांनी आपली सत्कार केला, त्यांना कोणाला 2 शब्द बोलायचे असतील तर आलेल्या आमच्या सर्व काकांची आमच्या भगिनीची आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आतापर्यंत पार पडलेला आहे आणि आमच्यापर्यंत जे आम्हाला सगळं तसे आली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कार्यक्रम संपलेला आहे, संपत आहे, पण तरी आमची एक असे आहे की आम्ही त्यांना 2 शब्द बोलायसाठी चान्स देणार आहोत. तरी त्यांनी मग त्यांच्याबरोबर या कार्यक्रमाबद्दल किंवा इतरबद्दल त्यांनी वक्तव्य आहे. सर्व इथे सर्व बसले आणि माझे सर्व सामाजिक बंधू की आज जो आमच्याकडे जो कार्यक्रम होते हा खरोखरच दिलीप सावंत यांनी आतापर्यंत जी काही चालना दिली आणि सर्वांना जे काय एकत्रित आणलं ते खरं श्रेय त्याला आहे. आणि याप्रमाणेच असं यापुढे प्रत्येक कार्यक्रमात त्याला म्हणजे यश यावं ही माझ्याकडून परमेश्वराला विनंती. सर्वांची प्रेमभावना ज्यावेळेला असते त्यावेळेला त्यांना सुचवायचा असतो की आपण त्यांचा कशाने सत्कार करावा आणि अशा तऱ्हेने त्यांची विचार त्यांनी प्रगट करून मला बोलायला लावल्या. तशी वेगळ्या करूया पण मला फारच बरं वाटलं आणि माझ्या डोळ्यातून थोडंसं आसूचा पण ते दिसतोय. मी त्यांना सगळ्या सर्वांना धन्यवाद. 3 दिवसाचा उत्तम सुनियोजित कार्यक्रम 3 दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही. कित्येक वर्षांनी मी माझ्या माहेरगावी आले. माझ्या संसारात अडकलेली असतो, आपल्याला इच्छा असते पण येता येत नाही. पण यावेळी मी ठरवलं होतं हा कार्यक्रम कसाही करून त्याला आपण उपस्थित राहायचं आणि आले हे उत्तम झालं की सगळ्यांच्या भेटी झाल्या, ओळखी झाल्या. कितीतरी आपली जवळची माणसं इतक्या वर्षात भेटलेली नसतात आणि मुद्दाम हल्ली आजकालच्या जीवनात जमतही नाही आहे आणि सगळी एकत्र आली होती, जमले, गप्पा मारल्या. खूप मला मजा वाटलीच आणि आनंदही झाला. हा उपक्रम असाच चालू राहावा दरवर्षी किंवा काही काळाने 2-3 वर्षांनी तरी असं सर्वांनी एकत्र जमण्यासाठी काहीतरी निमित्त शोधावं आणि आम्हाला बोलवावं असं मला वाटतं. उपस्थित सगळ्यांना आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये असं एकत्रित येणं आणि अशा प्रकारचा हा एकत्रित येऊन कार्यक्रम करणं हे फार कठीण काम आहे आणि एक श्रेय सगळं जे जातं ते आमचे जे सिनियर सिटीजन्स आहेत, आम्ही ज्यांना मोठे बंधू म्हणतो किंवा जे काही आमचे दीर आहेत त्या लोकांना जातं. आणि हा 3 दिवसाचा कार्यक्रम यापाठची जी मेहनत आहे ती वर्षभराची आहे आणि आम्ही ती अनुभवली नसली तरी ऐकली होती की वर्षभर त्यामागे
त्यांचा जो पिट्टा होता की जाडं करणं करायचं आहे, गावची भेट आहे, सोनार आहे, सगळं काही जे काही होतं ते त्यांचं श्रेय आहे. आणि ते श्रेय आज 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर कळतं की खूप मजा आली आणि असे इव्हेंट दरवेळेला व्हायला पाहिजेत आणि एकत्रित यायला पाहिजे. एकत्रित येणं हा एक त्यामागचा मुख्य हेतू होता की त्याच्यामुळे मुलं, लहान मुलं आहेत ती एकमेकांना ओळखतात, नाही तर त्यांनाही माहिती नाही माझा काका कोण आहे किंवा माझा चुलत भाऊ कोण आहे. आणि 4 वर्षांनी भेटल्यानंतर अरे हा चुलत भाऊ होता का, तो लहानपणी असा होता, आता मी त्याला ओळखत नाही. हे जे काही आहे होणार नाही असं मला वाटतं. आणि सुंदर असा कार्यक्रम हा 3 दिवसाचा सोहळा झाला आणि हा असाच पुढेही चालत राहावा अशी माझी इच्छा आहे. सावंत परिवाराचा माझा नमस्कार. आजचा जो कार्यक्रम झालेला आहे तो कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. असे कार्यक्रम पूर्वी कधी होऊन गेलेले नाही आहेत आणि यापुढेही असे कार्यक्रम व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण करावी मोठ्यांनी, असं माझं म्हणणं आहे. बस करू तुमची काही इच्छा पूर्ण करावी चिंतित तसेच आमचा छोटा भाऊ माफ करा शरद सावंत यांच्या विशेष म्हणजे साक्षी सावंत यांनी आपल्या मनाला व्यक्त करावे अशी मी सगळ्यांकडून सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो. सगळ्यांना मोठ्या नमस्कार. आता माझ्या 2 मोठ्या वहिन्यांनी सांगितलंच आहे तसं सगळं. मी फक्त एवढंच म्हणते की हा जो कार्यक्रम झाला खूपच छान झाला, त्याबद्दल मला खूप छान वाटलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. बाळाराम सावंत यांच्या विशेष ऐश्वर्या आनंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी सगळ्यांनी विनंती करतो. सर्व सावंत कुटुंबाला माझा नमस्कार. हा जो प्रोग्राम झालेला आहे हा पूर्ण वर्षभराच्या मेहनतीनंतर फारच यशस्वी प्रोग्राम झालेला आहे आणि याच्या मागची त्यांची जी वर्षभराची मेहनत आहे त्याला आपल्या कुलस्वामिनीने आशीर्वाद देऊनच काहीही अडथळे न येता हा प्रोग्राम झालेला आहे आणि आम्ही एवढं आनंदाने हा प्रोग्राम केला. अगदी पहिल्या दिवसापासून जी देव आल्यापासूनचे जे आहेत ते आतापर्यंतचे प्रोग्राम एवढा यशस्वी होते आणि सगळ्या लोकांनी फार आनंदाने हा प्रोग्राम यशस्वी केला आणि या निमित्ताने आपले सगळे भावबंध एकत्र आले आणि असेच मी देवीच्या कडे प्रार्थना करते, देवीच्या कडे प्रार्थना करते की असे दरवर्षी आम्ही सगळे भेटतो काही ना काही प्रोग्राम आहे प्रोग्रामाच्या निमित्ताने आणि काही व्यक्तींना आम्ही आजपर्यंत बघितलेलंही नव्हतं, त्यांना भेटलो नव्हतं, त्यांच्याशी ओळख नव्हती झाली, त्यांना पण आम्ही भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि आम्हाला 3 दिवस मेन म्हणजे विश्रांती मिळाली. कारण या लोकांनी महिला मंडळाच्या तर्फे मी माझ्या सगळ्या मोठ्या दिरांचे आभारी आहे की आम्हाला कंपल्सरी विश्रांती मिळाली आणि दरवर्षी हा प्रोग्राम असा चालू होते म्हणजे आम्ही एकत्र येऊन देवीच्या चरणी आणि आम्हाला आराम पण मिळतो. मुलीचा मुलगा मला पण कळलं की माझ्या आजा कोण आहे, माझी आजोबा कोण आहे, त्या तिकडच्या याच्यामध्ये कुटुंबामध्ये कधी राहतो पण इकडे कुटुंब करायचं जास्त जवळची झाली आपण यावेळेस संपर्काला आल्यामुळे त्यालाही फायदा झालेला आहे. जस्ट मी विनंती करतो आमचे छोटे बंधू आहेत रवींद्र सावंत यांना की त्यांनी थोडे आपले मनोगत व्यक्त करावे. हा म्हणून तुमचा बोलका आहे फक्त आहे कोणी बोलतो ते मोजकर बोलतो पण ते व्यवस्थित बोलतो. समंत सावंत परिवाराला माझा नमस्कार. आज आपण इथे उपस्थित आहोत. रमेश आपण इथे सांगतो की आज इतिहास घडला आहे, खरोखर इतिहास घडला आहे. आजच्या तरुण मुलांना कळणार नाही इतिहास काय घडला आहे, पण त्या इतिहासाचा साक्षीदार होण्याचं, त्या इतिहासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. दुसरं आणि माणूस आपल्या माणसात चांगली संधी शोधतो, आपल्या मनात शोधतो आणि ह्या 4 दिवसात आपल्या माणसात सहभागी होण्याची आणि तो आपल्या मनात अनुभवण्याची संधी आम्हाला मिळाली आणि कार्यक्रम सुरू होतो. आमच्या मनात कित्येक शासन करतो कार्यक्रम कसा होईल, पण कुलदेवाच्या कृपेने कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला, दुष्काळ लागण्यासारखा झाला आणि मी त्या कुलदेवाकडे प्रार्थना करतो की त्या कुलदेवाची कृपा आमच्या सावंत परिवार सदैव असू. धन्यवाद. सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. सगळ्यांना माझा मानपूर्वक दंडवत.
आई गुरुस्वामी मागच्या भवानी यांच्या कृपेने अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला आणि सगळ्यांच्या सहकार्याने मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की मला ह्या कार्यक्रमाला साक्षीदार होता आलं नाही. काही अतिशय एक वेगळी अडचण होती, कामानिमित्त बाहेर जावं लागलं होतं. पण बऱ्याचशा लोकांना मी आज नवीन लोकांना पाहतोय. आता आमच्या त्या ताई आज मी पहिल्यांदा बघितले की ताई आमची बाहेर बशी नाही, अशा बरेचसे आहेत. खूप बरं वाटतं की आपला समाज किती पुढे आलेला आहे आणि ह्यांनी खरंच एकत्र ह्या कार्यक्रमानिमित्त आल्याने एकमेकाची ओळख, एक वैचारिक देवाणघेवाण आपल्याला बघायला मिळते. गेल्या 2 दिवसापासून जो कार्यक्रम, कदाचित मी साक्षीदार नाही आहे, पण जो शूट करणारा माझा छोटा आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे सगळं. आणि त्यांनी मला एव्हरी डे मला अपडेट देत होता की डॅडी खूप छान कार्यक्रम झाला आहे, डॅडी खूप छान कार्यक्रम. मला खूप बरं वाटलं की खरंच माझे वरिष्ठ जे बंधू आहेत त्याच्यामध्ये अण्णा आमचे गगदादा किंवा दिलीप दादा किंवा रमेश दादा ह्यांचं जे पाठीमागचे जे परिश्रम आहेत की आपल्या सुट्टीची किंवा कामावर दांडी मारून किंवा कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता दर 2 महिने देव घडवले गेलेत का, सोनाराला पैसे दिले गेले का, लोकांचे पैसे आले का, एवढा मोठा कार्यक्रम पैसे कमी पडतील की नाही पडतील, जबाबदारी एवढी सगळी पेलून खरंच मी त्यांचा आभारी आहे की एवढा मोठा कार्यक्रम जसं रवीने सांगितल्याप्रमाणे की आपण सगळे इतिहासाचे साक्षीदार आहोत. आज इतिहास खरंच आज घडला गेला आहे किंवा आज लिहिला गेलेला आहे, त्या सगळ्यांचे आपण साक्षीदार. मी आई गुरुस्वामीला विनंती करतो की असेच सगळ्यांना भरभराट यश वेळ चिंतितो. धन्यवाद. आमच्या सदानंद सावंत यांच्याविषयी सध्या सदानंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि आलो विशेष म्हणजे या जोगेश्वरमध्ये शिवदेवीच्या शाखा प्रमुख आहे, मनसेच्या मनसेच्या शाखा प्रमुख आहे. सर्व महिला आणि यांचं मी पहिला अभिनंदन करते. आणि हा 3 दिवसाचा जो काही आमचा कार्यक्रम झाला तो मला खूप आवडला, त्याच्याबद्दल धन्यवाद. यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. नमस्कार. चालेल. मनोगत आपल्या कार्यक्रमाचा आपण सांगण्यापेक्षा बाहेरून लोकांनी एवढे रिझल्ट दिलेले आहेत जे गावामध्ये आपले वेगळ्या आळीतले लोक आहेत. खूप सुंदर म्हणजे जेवताना किंवा कोणत्याही कार्यक्रम आपले बघताना गेले 2 दिवस आणि आज सकाळी देखील एवढे चांगले रिझल्ट त्या लोकांनी दिले की असा कार्यक्रम केव्हा झालाच नाही आपल्या गावामध्ये. आणि केवळ गेल्या 1 वर्षभर जे काही सिनियर सिटीजन किंवा आपले मोठे बंधू आहेत त्या लोकांनी जेवढी मेहनत घेतली, 7-8 वेळा मुंबईतून इथपर्यंत येणं आणि सातत्याने जर फॉलो घेऊन तो कार्यक्रम आखणं, मी थोडीशी माफी मागायची सगळ्याची. कोणत्याही मिटिंगला मी उपस्थित राहू शकलो नाही कारण काही माझी वैयक्तिक होती. पण या कार्यक्रमाचा आनंद आपल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने लहान थोरांपासून सगळ्यांनी घेतला. हेच गुरुस्वामीचे आशीर्वाद आहेत आणि असे आपल्या मागे राहावे. धन्यवाद. मध्ये एक विशेष बक्षीस सांगतो. आमच्या दिलीप सावंत हे जावई रवी मोठी म्हणजे ज्योतीचे आमचे मिस्टर, ह्या माणसाला खरोखरच चांगलं योगदान की ह्या माणसाने आम्हाला 12 तासामध्ये जेजुरीची यात्रा घडवली त्या देवानं आणि इतक्या चांगल्या प्रकारे आणलं. तुम्हाला एक सांगतो की त्या गुरुस्वामी जर आमच्यावरती केवढी मेहरबानी होती की त्या माणसाला कशी बुद्धी दिली. ज्यावेळेला आम्ही तळवडा फाट्याच्या आतमध्ये गेलो तेव्हा तो ॲक्सिलेटरचा काहीतरी स्लिंग अशी तुटली, गाडी चालू शकत नव्हती आणि आम्हाला इथून बोलली तरी किती वेळात पोहोचत आहे आणि 15 मिनिटात पोहोचतोय, माणसं पोहोचतोय तू सांगतोय. आणि ही गोष्ट घडली. त्या महाकाल भवनाला मी एक आव्हान केलं, बघा आई काहीतरी कुठे उभी राहा, हे का होते होते. आणि त्या माणसाने आमच्या अण्णाने फोन केला होता आणि आमचंही मत होतं की आपण गाडी मागवूया म्हणून इथे. पण म्हटलं जर गाडी मागवली तर इथे खूप मोठं असं हे होईल की काय झालं. हा एकच शब्द यांच्या सगळ्यांच्या तोंडात गाडी का गेली हा एक शब्द इथे गोंधळ मागेल. तुम्हाला रवी म्हणाला काका तुम्ही काही काळजी करून आम्ही ही गाडी नेईल आणि एखाद्या बैलाला कसं व्यसन मागून किंवा कासराला म्हणून आणतो तसं त्या माणसांची स्पीड किंवा काय प्रकार होता गाडीतला मलाही त्याचं माहिती नाही. त्याने आणलं. आणि विशेष म्हणजे हा जो कोळ्याचा डोंगर आहे समोर आपलं जे कोंडा म्हणून गाव आहे, ह्या जंगल दिसतं, ह्या रस्ता दिसतो, इतका भयानक आहे. तेवढ्या रस्त्यात तो बैल असा आणला आणि आजी
सावंत अजित होता सोबत, या दोघांनी आणि विजय सावंत या तिघांनी जो काही प्रकार केला होता, एखाद्या बैला कसा वटलीवर आणून आणतात तशी ती गाडी आणली पण तुमच्यापर्यंत. खरोखर मला स्वतःला धन्यता वाटली. या कुशवाई मातेचे आभार आणि त्या रविवारीचं खरोखर आभार मानले पाहिजे. या माणसाने प्रसंगावादून कसं राखलं आणि त्याने आपला कार्यक्रमाला इतकी जरासही भरपूर टाकायची वेळ आली होती की जर गाडी मागवली तर इथे प्रचार होता तर गाडी का मागवली, काहीतरी झालं. हा असा प्रकार झाला असता आम्ही ते एकही शब्द बोललो आणि 25 मिनिटामध्ये आम्ही खाली करतो आणि खरोखरच त्या माणसाचा आभार मानलं. त्याचा असा सहकार्य आमच्याकडे पाहिजे. इतरही आमचे जे काही गावही पाहुणे आले होते त्यांनीही सहकार्य दिलं, त्यांचाही मी आमच्या सभामंडळातर्फे विशेष आभार मानतो. तसेच मला आता सांगायचं होतं, ज्यावेळी आमच्या भगिनी आमच्या भगिनी विनोदताई ह्या जेव्हा आपले मनोगत व्यक्त करत होते, वर्षाताईंच्या डोळ्यातून पाणी वाहते. वर्षाताई तुम्हाला मी आश्वासन देतो की हे तुमचे पाणी आम्ही वाया करून आम्ही तुमचे बदला सदैव तुमच्या पाठीशी आहोत. हा घर तुमचा आहे, ही कुर्बानी तुमची आहे, हे सगळं काही तुमचं आहे हे लक्षात ठेवा. हे आमचे सावंत म्हणून तुम्हाला आश्वासन देतो. तसे मी माझे बंधुराज आनंद बाळाराम सावंत यांना दोन शब्द मनोगत व्यक्त करण्यास सांगतो, ही विनंती करतो त्यांच्या. सावंत बंधू आणि माझे सिनियर, आज आपण इथे समाज आलो आहोत किंवा आज आपण एकमेकाबद्दल किंवा या प्रोग्राम कार्यक्रमाबद्दल जो काय अभिप्राय देत आहोत, खरोखरच हा कार्यक्रम वाखण्यासारखा होता. पहिल्या दिवशी ज्या वेळेला देवी आली आणि देवी आणायला आम्ही गेलो, एक्सपेक्टेड नव्हतं, म्हणजे अपेक्षाही नव्हती की असा हा कार्यक्रम होईल म्हणून. आम्हाला वाटलं ओके ठीक आहे, आम्ही लेझिम घेऊन जाऊ, नाचत येऊ, एवढंच होतं. लेडीज ते काय आरती घेऊन येतील. परंतु जो प्रकार घडत गेला वेळोवेळी आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी, तो म्हणजे कुणालाही असं वाखण्यासारखं आहे की जरूर की ह्या लोकांचं काहीतरी प्लॅनिंग होतं किंवा ह्या लोकांनी काहीतरी घडवलं होतं असं. परंतु काही असं नव्हतं. हे स्वतःहून स्वतःच्या मनातून प्रत्येक म्हणजे म्हाताऱ्या माणसापासून ते अगदी लहान मुलापर्यंत प्रत्येकजण त्या कार्यक्रमामध्ये खिरीने कार्यक्रमामध्ये स्वतःहून त्यात सामील झाला आणि तो कार्यक्रम एवढ्या चांगल्या पद्धतीने पार पडला की जेव्हा व्हिडिओ शूटिंग आपला मिळेल त्यावेळेला प्रत्येकाला कळून चुकेल की कसा आपण केला. आज संध्याकाळमध्ये आठवत असेल, परंतु त्यावेळेला आपण बघू त्यावेळेला आपला प्रत्येकाला कळेल. आणि हा कार्यक्रम एवढा सुंदर झाला की खरोखरच काही लोकांनी अभिप्राय दिला की आम्ही त्या कार्यक्रमात असतो तर खरोखर आम्हाला फार चांगलं वाटलं असतं, परंतु त्यांना जमलं नव्हतं. पण त्यांना अभिप्राय तो मिळाला किंवा त्यांचा नोट मिळाली की हा कार्यक्रम एवढा सुंदर झाला. म्हणजे आज इथेच नव्हे तर काही गावातून हा नोट गेलेली आहे, गावातून माहिती गेलेली आहे की या लोकांनी एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे आमचे एक काका दादा सगळे बसले आहेत, त्यांनी जो काय आजपर्यंत सहकार केला की जो काय आजपर्यंत आम्हाला वाढवली इथे या इथे मोठी केली, ह्या मातीचा जो काय आम्हाला आदर आहे की या मातीची काय आम्हाला गरज आहे त्या गरजेनुसार आणि त्या मातीच्या आधारानुसार आम्ही आज जो प्रोग्राम केला. आमची ही पिढी खरोखरच आपण सर्वांना मानलं पाहिजे की आपण फार लकी आहोत की अशी गोष्ट आपला करता आली जी आपल्या 10 पिढ्यांनी किंवा मला माहिती आहे किती पिढ्यांनी केली नसेल की त्यांना त्या मिळालं नाही करायला. ते आज आपण आपल्या पिढीच्या लोकांनी ते केली. आज पुढे आणखी 10 पिढ्यांना ती करता येणार नाही की 10 पिढी चालेल, पण देव का माहीत नाही आपलं 10 पिढ्या करता येणार नाही. परंतु आज आपण लकी आहोत असं समजावं आणि ह्या देवीसाठी आपण सगळ्यांनी जो काय प्रयत्न केलात किंवा जो काय तुम्ही कार्यक्रम केलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा खरोखरच आभारी आहे. मी आपल्या सर्वांबद्दल फार खुश आहे आणि असे प्रोग्राम वर्षातून दिलीप सावंत, गगन सावंत मी सगळ्यांना सांगतो की वर्षातून एकदा तरी मग मेमध्ये घ्या किंवा तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घ्या. पाणी तर सध्या आपल्या गावात मिळत नाहीच कधी. पाणी गाव आज जो हा प्रोग्राम आपण केला मार्चमध्येला, कारण लोकांच्या परीक्षा असतानासुद्धा आपण मार्चमध्ये केला कार्यक्रम किंवा कारण पाणी मिळेल. पण आपल्या वावे गावात पाण्याची कधी आपण अपेक्षाच काय दिल्या मधल्या त्या प्रोग्रामला. म्हणून अण्णांना मी रिक्वेस्ट करतो की आपले प्रोग्राम हे मेमध्येच करा. मग पाणी कुठूनही आपण आणू, किती पैसे आणू, पण आपले सगळी लोक मुलं या कार्यक्रमात आली पाहिजेत. वावे गावात मध्ये आईला पाणी मिळत नाही. तर अशाच वर्षात एक तरी प्रोग्राम करावा की जेणेकरून सगळी लोक आपण एकत्र येऊ, 2 दिवस राहू, 2 दिवस मजा करू, निघून जाऊ.
आणि या देवीचं हे करू ला पूजा करू. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. की आपण ज्या कुलदेवताची ताट बनवली त्याच्यात विशेष म्हणजे या तिन्ही देवता आहेत महाकाल भवानी, कालेश्री आणि जातमाता. असं म्हणतात की या म्हणतात की ज्या ठिकाणी स्त्री पूजली जाते त्या ठिकाणी कोणतंही दुःख दारिद्र्य काही नसतं. आणि विशेष सांगतो की खरोखर तुझं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रिया त्या अंगणामध्ये गरबा खेळल्या. खरोखरच तिची चिंता होती की आमच्या स्त्रिया मंडपात आल्या, खांद्याला खांदा लावून नाचल्या, खेळल्या. परत त्या दिवशी ती आली देवी त्यावेळेला सुद्धा जिला माहिती नव्हतं की लेझिम हातात घेणं म्हणजे काय प्रकार असतो. त्या म्हणाल्या आम्ही कधी घेतला नव्हता, पण त्या लेझिम घेऊन नाचल्या. म्हणजे जिथे मातृदेवता की स्त्री पूजली जाते तिथे जिला स्थापना केली जाते त्या ठिकाणी काही पडत नाही. आम्ही ज्या स्थापना केली आहे त्या कुलदैवता तिन्ही देवी आहेत. आणि खरोखर तुम्ही सगळ्या ज्या स्त्रिया मातृपूजा करतो, आम्ही देवता पुजतो, आमचं कुलदैवत देवी आहे, हे विशेष आहे. त्यामुळे ह्या ते ठिकाणी तुम्ही सगळ्यांना आताही पुढचा कार्यक्रम स्त्रियांचा आहे. कोणीही इथून जाऊ नका. तुमचे काय जे गेम आहेत हसा खेळा यासाठीच आम्ही जेवण वगैरे ठेवलं होतं. कारण आमची स्त्रिया आमच्या घरातल्या बायका या सुनीजवळ राहू दे, त्यांना सुनीच्या बाहेर यायला पाहिजे. कारण त्याने तिथे अडकल्या तर आम्हाला इकडे काहीच करता येणार नाही. त्या असतील भेटी तर आमचं सगळं घर असेल, आमचं गाव असेल, आमची आळी असेल. आणि खरोखरच हा प्रोग्राम अशासाठी केला होता आणि तो आजपर्यंत पूर्ण झाला आहे. आताही जाऊ नका. पुढचा आजचा आणि उद्याचा दिवस आहे. आपण हसू घेऊ, खाऊ पिऊ आणि उद्या ह्या कामगिरी सांगता करू. वडीलधाऱ्यांना नमस्कार आणि बंधू भगिनींना नमस्कार. आज आपण इथे जो 3 दिवस कार्यक्रम केला त्याला 2 अंग आहेत. एक सर्वप्रथम एक त्याला धार्मिक अंग आहे की आपल्या मागच्या पिढीमध्ये पुढच्या पिढीमध्ये आपल्याला कोणाला माहिती नाही आहे की हे देव घडवलेले होते. आणि ते देव जेव्हा आपल्या मनामध्ये आलं की आपल्याला ते नवीन करायचे तेव्हा त्याचं प्लॅनिंग सुरू झालं. तेव्हा ह्या पिढीने ठरवलं मगाशी म्हणाल्याप्रमाणे की आपण म्हणाल्याप्रमाणे आपण भाग्यवान आहोत की आपण ठरवलं आणि आपण करायचं म्हटलं आणि ते आपण करूया म्हणून. तर धार्मिक अंगाचा बाब म्हणाला तर आपण ज्या आपल्या महाकाल भवानीचं ज्या पद्धतीने ही सेवा करतो आहे त्याचा एक मी तुम्हाला थोडासा 2 मिनिटं इतिहासात घेऊन जाऊ इच्छितो की ज्या पद्धतीने आपली महाकाल भवानी आपल्या सावंतांची आहे त्याचप्रमाणे त्याचं आपण जे नवीन देव घडवले त्याची सेवा जी त्या देवीची केली त्याचप्रमाणे त्याची फळं ही नक्कीच सर्व सावंत कुटुंबियाला मिळतील याबद्दल मला आशा आणि खात्री आहे. कारण सांगतो की 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे की ज्या वेळेला महाराजांना शिवाजी महाराजांना औरंगजेबाने अफजल खानाला पाठवला महाराष्ट्रामध्ये आणि सांगितलं की सेवा को पकड के लेके आओ. त्यावेळेला ती भेट ठरवत असताना महाराज आपल्या मंत्रिमंडळाबरोबर सतत चर्चा विचार विनिमय करायचे की आलेलं जे संकट आहे ते आपण कसं फेस करायचं. त्याला त्यांनी 2 गोष्टी ठरवल्या. एक तर प्लॅनिंग उच्च प्रकारचं एकदम उच्च प्रतीचं प्लॅनिंग नियोजन आणि दुसरं त्यांची भवानी होती तुळजाभवानी. तर शॉर्टमध्ये सांगतो की त्याचं प्लॅनिंग त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातर्फे इतकं अचूक केलं जे योगायोगाने आपण पण गेल्या 8-10 महिन्यामध्ये करत होतो हा यशस्वी होण्याकरता. त्यांचा उद्देश वेगळा होता. अफजल खानाला टक्कर द्यायची होती किंवा त्याचा पारिपत्य करायचं होतं आलेलं संकट. त्याचप्रमाणे आपलं वेगळं होतं की आपण जे आपलं कार्य आहे की देवीचं नवीन देव घडवायचं हे कार्य होतं. पण एक नियोजन त्यालाही लागतं तर ते त्यांनी केलं होतं. आदल्या रात्री महाराजांना म्हणून त्यांनी ठरवल्याप्रमाणे भेट प्रतापगडावर ठरवली. जागासुद्धा इतकी विचारपूर्वक ठरवली की समोरच्या प्रतिपक्षाच्या गोटाला जरा पण कळलं नाही की ह्यांनी जो डाव टाकला आहे तो काय टाकला आहे. त्यांना काय वाटलं आपण तर प्रचंड सैन्यबळ आपल्याकडे आहे, प्रचंड पैसा आहे आणि मावळे आणि शिवाजी महाराज म्हणजे फार थोडी छोटीशी लोकं आहेत यांना आपण चिरडून टाकू. त्यामुळे जेव्हा त्यांनी खलिता पाठवला की तुम्हाला अमुक ठिकाणी भेटावं लागेल ते पण प्रतापगडाच्या पायथ्याशी, तेव्हा त्यांना कल्पना आली नाही की याच्या मागे यांचा डावपेच काय आहे. आदल्या रात्री शिवाजी महाराज पूर्ण रात्र झोपले नाहीत. त्यांना पूर्ण रात्र डोळा लागला नाही. त्यांची पूर्णपणे त्यांनी जे 5-7-8 महिने प्लॅनिंग केलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी करण्याची वेळ आली होती. पण त्यांनी त्याच्यानंतर पहाटे 3 तास देवी तुळजाभवानीचं त्यांनी पूजा अखंड पाठ केला आणि देवी तुळजाभवानी समोर जाऊन बसले 3 तास रात्रभर झोपले नाही
आणि त्यांनी जे ठरवलं आपले सगळे सहकारी एवढा उच्च प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं आणि उच्च प्रकारचं नियोजन केलेलं होतं की समोरचा प्रतिपक्ष त्यांना कल्पना पण नाही की कुठच्या गावची लोक आहेत ती आणि कुठच्या लेवलची लोक आहेत ती. त्याला वाटलं आपण तर एकदम मगरुरीमध्ये असतात ना लोक, ज्या बुद्धी गहाण ठेवलेली असते, त्यांना माहिती नव्हतं की हे बुद्धिमान लोक आहेत आणि या लोकांनी ज्या प्रकारे प्लॅनिंग केलं आहे, मूठभर लोक पण आपला पुतळा काढणार आहे त्यांना कल्पना नव्हती. आणि ज्या पद्धतीने तुमचा इतिहास घडला तुम्हाला माहिती आहे, एवढा बलाढ्य माणूस आणि त्यांच्यावर वार केले, दुसरा त्याचा साथीदार त्याने वार केला पण कुठलाच त्यांना लागला नाही. महाकाल भवानीची त्या तुळजाभवानीची 3 तास केलेली त्यांनी जी अखंड पाठ होता रात्रीचा पहाटेचा, तो कामाला येऊन त्यांनी त्याचा कुंबळा वार काढला. हा इतिहास तर सर्व हे धार्मिक अंग झालं की तेच आपण त्या वेगळ्या अंगाने आपलं एक कार्य पार पाडलं, जसं त्यांनी एक कार्य पार पाडलं. दुसरी गोष्ट तुझ्याने सांगितलं किंवा आमच्या विनोदताईने सांगितलं की आजच्या काळामध्ये सर्व लोक एकत्र येणं, या मुंबई शहरामध्ये बहुतेक आपण सगळे आहोत, काही थोडे लोक इतर ठिकाणी असतील. मुंबई शहरामध्ये आज स्वतःचं माझं मला उदाहरण द्यावंसं वाटतं की मी एक 40 वर्ष बँकेमध्ये अधिकाऱ्याच्या पदावर काम केलं, परंतु तसं करताना मला माझ्या हौशींना मुरड घालावी लागली. माझ्या काही गरजेच्या गोष्टी होत्या ज्या काही मला माझ्या गावच्यासाठी करायच्या असतील किंवा मला गावकऱ्यांमध्ये मिसळायचं असेल ते तेवढ्या अर्थाने करता नाही आलं. सेवेनंतर मी गेल्या मे महिन्यामध्ये बँक ऑफ इंडियामधून रिटायर झालो. त्यानंतर मी यांना सांगितलं की पहिली मीटिंग जुलैमध्ये जयवंतच्या घरी झाली, त्याला मी जयवंत सांगितलं की बाबा ह्याच्यापुढे माझा सहभाग आहे. त्यावेळेला मला जो माझ्यावर एखादा छोटासा डाग असेल किंवा मला तेवढं पार्टिसिपेट होता नाही आलं, तो धुवून काढण्याची मला चांगली संधी आहे, तर त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करीन आणि त्याचबरोबर आपण सगळे एकत्र मिळून करू. हा सामाजिक अंग झालं की पुढच्या याच्यामध्ये म्हणजे धार्मिक आणि सामाजिक अंग दोघांची सांगड घालून हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने चांगल्या रीतीने पार पडला. याबद्दल मी सर्वांचे आमच्या कार्यकारी मंडळ म्हणूया किंवा संचालन जे करणारे होते त्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि महाकाल भवानी आणि सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व सावंत कुटुंबियांना आणि त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला चांगले भरभराटीचे दिवस यावत, सुख समृद्धी शांती सर्वांना लाभोत आणि असे कार्यक्रम जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तो आम्ही ते नक्कीच प्लॅन आउट करू आणि चांगल्या प्रकारे करू याची आम्ही तुम्हाला खात्री आणि आश्वासन देतो. तसेच आमचे बंधुराज सुरेश मामन सावंत यांनी आपले 2 शब्द अनुरोध व्यक्त करावे. उपस्थित वरिष्ठांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे इथे सगळे जे उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत. समस्त सावंत परिवार यांना आमच्या कुलदेवता संपूर्णपणे आशीर्वाद आहे आणि तिच्या या आशीर्वादामुळे समस्त सावंत परिवाराकडून त्या मातेने आपली सेवा करून घेतलेली आहे आणि तिच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की याच्या पुढे जी काही सेवा आहे करायची आहे किंवा होईल आमच्याकडून तर ती करण्यासाठी आम्हाला संपूर्णपणे शक्ती दे आणि तुझा हात आमच्या पाठीशी आमच्या डोक्यावर ठेव, एवढी तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे. मोठी नाही या सगळ्या दिवस असे काढले पण असे दिवस आले थोडे दिवस की मला इकडे येऊन शकली नाही आणि तसे वेळच आली माझ्यावर, ते काहीच करू शकली नाही मी इकडे. तेव्हा मी सांगते सगळ्यांना, माझे पुतणे धीर कोण आहेत त्यांना कधी पण कुठचे कार्यक्रम असेल तेव्हा माझ्या मुलाला नेहमी तुमच्या पाठीमागे घ्या आणि त्याला पुढे करा, एवढी माझी सांगून तुमची सगळ्यांची नजर घेते. बस माझा तिकड्या जयवंत सावंत यांचा मुलगा यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. थँक्यू. नमस्कार, मी विशाल जयवंत सावंत. कुलस्वामींचं हे जे प्रोग्राम झालेलं आहे हे बऱ्याच शतकांमध्ये किंवा दशकांमध्ये एकदा होणारा प्रोग्राम आहे आणि मी या इव्हेंटचा भाग बनू शकलो हे माझं भाग्य आहे. त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टी या निमित्ताने घडत आहेत. बरेचसे माझे भाऊबंधू ज्यांना मी याआधी पाहिलं नव्हतं ते मला
भेटले आणि आज अनंत सावंत आणि अजित सावंत यांच्या सहकार्याने एक इंट्रोडक्शनचा प्रोग्रामही आफ्टर दिस इव्हेंट ह्या इव्हेंटनंतर ठेवलेला आहे. तो आपण सर्व बंधू त्यांचा लाभ घेऊ आणि एकमेकाशी ओळख करून घेऊ. तो आपण त्याच दृष्टीने पुढे कंटिन्यू करू. विनंती करत आहे की हा प्रोग्राम आता संपला आहे, पण ह्या कार्यक्रमाच्या नंतर एक सांगतो विषय की दिलीप सावंतचे 2 नंबर गाव नागे इत्यादी यांच्यातर्फे दुपारी देवळावरती आपला गोळजाम ठेवले होते ते त्यांच्यातर्फे त्यांनी स्वतः सहकुचिंतीने आणले होते. त्या 2 नंबर लक्षात आले. त्याचप्रमाणे आपली मायवर्षी माई दिलीपची मोठी भेट तिचा मुलगा रोशन घोसाळकर यांनी रात्री जेवणानंतर खास आईस्क्रीम ठेवलं आहे सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे त्याचाही आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. आणि आज सगळ्या भजनी मंडळ इथे आलेल्या आहेत त्या आमच्या भावल्या भजल्या आले आणि आता जाऊ नये. त्यांचे जे काही प्रेम आहे मुलांचे तुमचे सगळ्यांचे ते व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर जेवण त्या सगळ्या आरपा आणि मगच निघा. आता घरामध्ये मुळे जायचं नाही आणि हा कार्यक्रम संतापून तयारी करतोय आणि आजही काही नाश्ता करायचा असेल तर करून